श्री स्वामी समर्थ। आज वार सोमवार, सर्वांना शुभ सोमवार। उद्या वार मंगळवार आहे आणि डेट आहे 20 मे। तर उद्या काल अष्टमी आहे। तर काल अष्टमी म्हणजे काल भैरव देवांची काल अष्टमी बोलतात। काल भैरव देव म्हणजे आपले काशीचे कोतवाल म्हणून ओळखले जातात किंवा काशीचं रक्षण कालभैरव देव करतात आपले, असं कालभैरवांचं व्यक्तिमत्व किंवा त्यांची ओळख आहे तशी। तर उद्या सगळ्यांनी कालभैरव अष्टकचे पठण करावे। कालभैरव अष्टक पठण केल्यामुळे खूप चांगले अनुभव आहेत। तुमच्यातली निगेटिव्हिटी खूप कमी होते व त्याचे अनुभव चांगल्या प्रकारे येतात। जर समजा कोणाला वाटत असेल की मला बाहेरची बाधा झालेली आहे, मला भूताचं म्हणजे भूत पिशाच जे काय असं बोललं जातं की मग ह्याच्यामुळे ना कालभैरव अष्टक पठण केल्यामुळे तुम्हाला बाहेरची बाधा होणार नाही। करणी बाधा जी बोलतात ना, मला करणी बाधा झाली वगैरे, तर हा प्रकार तुम्हाला कालभैरव अष्टकमुळे होणार आहे। तसे तर आपण स्वामी सेवेकरी आहेत, आपले दत्तगुरु महाराज स्वामी महाराज आपल्याला असं काही लागूच पडू देणार नाही, तरी पण आपण कालभैरव अष्टकचे पठण करावे। उद्याची सेवा सांगते, कालभैरव अष्टक बोला तुम्ही घरी पण, आणि जर कोणाला पॉसिबल असेल तर कालभैरवच्या मंदिरात जायचं, तिथे जाऊन कालभैरव देवांना आपला राईच्या तेलाचा दिवा लावायचा, म्हणजे सरसो का तेल बोलतात बघा, त्याचा दिवा लावायचा आणि 11 वेळेस कालभैरव अष्टक बोलून घरी यायचं। आल्यानंतर हात पाय तोंड धुवायचं आणि नंतर आपल्या महाराजांना मुजरा करायचा। आणि कालभैरव अष्टकांची सेवा करताना तुम्ही तिथे एक मनात इच्छा जी काही असेल की बाबा मी अशी अशी सेवा करते, तर जे काही तुमच्या अडलेली कामं वगैरे काय असेल तर ते तुम्ही त्यांची इच्छा बोला, म्हणजे त्यांना इच्छा बोला आणि 11 वेळेस कालभैरव अष्टक पठण करा। तसेच जर समजा तुमचे पैसे वगैरे अडलेले असतील बाहेर कुठे, आता आपण समजा एका नातेवाईकांना पैसे दिले, एखाद्या नाही का ऑफिसच्या फ्रेंडला किंवा आपल्या मित्रमैत्रिणी कोण असतात त्यांना आपण पैसे देतो, जर समजा ते लवकर नसतील परत येत आपल्याकडे किंवा ते देत नसतील, तर अशा वेळेस पण कालभैरव अष्टकचं पठण करायचं। संकल्प करून तुम्ही ही सेवा 41 दिवस केल्याच्या नंतर तुम्हाला ह्याचा खूप चांगल्या प्रकारे अनुभव येईल। तर सर्व सेवेकरांना विनंती आहे, उद्या कालभैरव अष्टमी आहे, तर सर्वांनी कालभैरव अष्टकचे 11 वेळेस पठण करावे। कमीत कमी 1 वेळेस तरी कालभैरव अष्टक पठण करावे। कालभैरव अष्टकचे खूप खूप चांगले अनुभव आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी राहत नाही, तुम्ही फार पॉझिटिव्ह होऊन जाता। जर समजा तुम्हाला बाहेरची करणी बिरणी कुणी काही केलं असेल, भूत पिशाच असे बोलले जातात की बाबा बाहेरचं हे भूत लागलं ते झालं, जर तुम्ही कालभैरव देवांची जर सेवा करत असाल, फक्त कालभैरव अष्टक बोला तुम्हाला ह्या गोष्टींची काहीही लागू होणार नाही आणि तुम्हाला त्रास होणार नाही, तुम्हाला करणीबाधा होणार नाही, तुम्ही फार पॉझिटिव्ह जीवन जगाल। म्हणून कालभैरव अष्टकचे उद्याच नाही, तुमच्या रेग्युलरच्या नित्य सेवेमध्ये कालभैरव अष्टकचं पठण करावं। कालभैरव अष्टक म्हणजे खूप पॉवरफुल अशी एक शक्ती आहे। कालभैरव देवच एवढे, म्हणजे कालभैरव देवांना खोटं चालत नाही, लबाडीचं चालत नाही, तर अशा माणसांना ते तात्पुरतं हे करतात, पण त्यांना नंतर ती शिक्षा आहे। कालभैरव देव फार शिस्तीची देवता आहे। तर कालभैरव अष्टकांचं पठण करा, त्या देवांच्या आज्ञेचं पालन करा, खूप चांगले अनुभव तुम्हाला येतील। आणि सर्वांनी उद्या कालभैरव कालभैरव अष्टमीच्या निमित्ताने कालभैरव मंदिरात जावं, कालभैरवांच्या मंदिरात जा, तुमची सेवा तिथं रुजू करा, तुमच्या इच्छा। आपण एवढे दुःखांमधनं आपण एवढे काही लोक दुःखात असतात, तर त्यांनी पण ही सेवा करावी। जे आपले जुने सेवेकरी आहेत त्यांना माहीत आहे, पण जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना माहिती सांगा, कालभैरव अष्टक बोलायला सांगा किंवा मंदिरात जाऊन त्यांना सेवा रुजू करायला सांगा। ते दुःखमुक्त झाले तर त्याचं फळ तुम्हाला मिळेल। त्याच्यामुळं सर्व सेवेकरांना कळकळीची विनंती आहे, उद्या कालभैरव अष्टकचे पठण करावे व मठामध्ये कालभैरवच्या मंदिरात जाता आलं तर मंदिरात जावे, आपली सेवा तिथं रुजू करावी, कालभैरव अष्टक बोलावे। कालभैरव अष्टकांचं खूप म्हणजे खूप उच्च कोटीचं महत्त्व आहे। तर म्हणजे भूत
पिशाच, वाईट शक्ती, हे जे सगळं आहे, लबाडी, खोटेपणा, हे आपल्या कालभैरव देवांना नाही चालत. तर आपण प्रामाणिकपणे कार्य करत राहावे, तर म्हणजे त्याच्यातनं तुम्हाला सगळं फळ मिळेल. तुमचे बाहेर पैसे अडकलेले आहेत, तुमच्यावरती खोटा आरोप झालेला असेल, तर हे सगळे ज्या गोष्टी आहेत, किंवा तुमची एखादी वस्तू चोरी झालेली असेल, तर तुम्ही संकल्प करा, कालभैरव देवांच्या मंदिरात जा, खडीसाखर नारळ ठेवा, साध्या तेलाचा दिवा जरी लावला तरी चालेल, एखादा दिवा लावा, कालभैरव अष्टकांना देवांना नमस्कार करा आणि तिथे विनंती करा, महाराज असा असा माझा प्रॉब्लेम आहे, तुमची काही इच्छा, काय अडचणी काय असतील ते तुम्ही बोला. तिथं बसून तुम्ही एक वेळेस तरी कालभैरव अष्टक बोला आणि रेग्युलर घरामध्ये 40 दिवस तुम्ही हे सेवा करा. तुम्हाला ह्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि खूप चांगले अनुभव आहे सर्वांना, म्हणजे खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण काहीतरी अडीअडचणी असल्यामुळे तिथपर्यंत म्हणजे ह्या गोष्टी नाही, पण हळूहळू प्रयत्न करेन. मी नवीन यूट्यूबर आहे, मला खरंच एवढी म्हणजे माझ्याकडे खूप बोलण्यासारख्या माहिती वगैरे आहेत, पण तेवढं अजून नाही बोलण्याचं स्किल वगैरे, तर सगळ्यांनी समजून घ्यावं. आणि हे माझी छोटीशी सेवा तुम्ही म्हणजे मी जी सेवा मी पण करते ते तुम्ही पण करावी, कारण खरंच ह्याचे खूप चांगले अनुभव आहेत. निगेटिव्हिटी तर बिलकुल तुमच्यामध्ये राहणार नाही आणि एक तुमच्यामध्ये वेगळीच हे होऊन जाईल, म्हणजे ते शब्दात पण सांगता येणार नाही, एवढा तुमच्या स्वतःमध्ये फरक जाणवेल. तर सर्वांनी उद्या काल अष्टमीच्या निमित्तानं कालभैरवाच्या मंदिरात जावे व कालभैरव अष्टक बोलावे. सगळ्यांनी सेवा रुजू करावी. जेवढं बरोबर असेल तेवढं माझ्या स्वामी माऊलींचं असेल, जेवढं चुकीचं आहे तेवढं माझं आहे. सर्व सेवेकरांना परत एकदा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि सुप्रिया स्वामी लाईफस्टाईल ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.